सकाळ झालेली आहे झाडांपासून. लावण्याच्या शाळेत वृक्षारोपणचा कार्यक्रम होता, तर त्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना झाडं दिलेली आहेत. तर ती झाडे लावण्याने घरी आणलेली आहेत. तर आज लावणार आहोत. तर इथं पपईचं झाड होतं, ती खूप असं खाली झुकलेलं होतं, वाकडं झालेलं होतं. त्याला आम्ही थोडंसं सरळ केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर लावण्या म्हणत होती, मम्मी चल झाडे लावू. पण मी म्हणलं पप्पा कुठं लावायचं, ती झाडं ती सांगते म्हणून तिला थांबवलं. पण तिनं आता शाळेत गेलेली होती. आम्ही दोघं झाडं लावून घेतलो. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथं मला सांगत आहेत ह्यांनी, इथं असा खड्डा खांदून घे. मी खड्डा खांदत आहे, त्यांनी उकरून देत. तर असं आम्ही उभा केलेलं आहे झाड. पपईचं झाड वाकडं झालं होतं म्हणून असं उभा केलं. आता ते झाड उभा सरळ केलेलं आहे पपईचं. तुम्हाला तर दिसतच असेल झाड सरळ केलेलं. आणि ह्याचं कुठं लावायचं फिरूचं? आता मी खोऱ्या आणि पार आणलेली आहे उकरायला खड्डा खांदण्यासाठी. इथं मी खोऱ्यानं थोडं खांदलं आहे, याने खड्डा करून दिला पारानं. आणि मी अशी माती ओढत आहे खड्ड्यातली. यांनी पारानं उकरून दिलेत खड्डा. हे बघा मी माती काढत आहे. लावण्याला खूप झाडे लावायला आवडत होती म्हणून लावण्याने झाडं आणलेली शाळेतून. मला म्हणत होती चल मम्मी लावू झाड, चल मम्मी लावू झाड. पण मी म्हणलं थांब पप्पा उठू दे, कारण त्यांनी आम्हीच झाडं मनानं लावली असती तर त्यांनी म्हणलं असतं इथं कशाला लावले. म्हणून आम्ही त्यांना विचारून झाडं कुठं लावायची ती मी म्हणून थांब म्हणलं लावण्याला. तोपर्यंत लावण्या शाळेत गेलेली होती. मग मला ह्यांनी सांगितलं झाड इथं लावायचे म्हणून. आणि कोण कोण म्हणतं असं की पेरूचं झाड दारात लावायचं नसतं, तर कमेंट करून सांगा.
झाड पेरूचं लावायचं असतं का नसतं ती दारात? नक्की कमेंट करून सांगा, झाड लावायचं असतं का नसतं. तर ह्यांनी म्हणलं काय होत नाही, पेरूचं झाड लावलं तर लेकरं खाते ती म्हणून, फळच आहे म्हणून लावायला घेतलेलं आहे झाड आम्ही आता. खड्डा खूप मोठा केला होता झाडासाठी. पुन्हा बघायला तर मी खड्ड्याची माती सारत आहे. झाड इथं मी आता कशाचं लावलेलं आहे ते कमेंट करून सांगा. तुमच्या इकडं कशाचं झाड याला म्हणतात ते सांगा. खाली आम्ही घर बांधताना असा हिरवा कपडा टाकला होता खाली, तर ती हिरवा कपडा तसाच राहिलेला होता म्हणून मी इळ्यानं फाडून काढत होते ती कपडा, कारण मुळ्या जायला त्याला थोडासा खुला खुला जागा केला होता इळ्यानं फाडून ती कपडा. डस्ट खडी टाकलेला हिरवा कपडा टाकलेला खाली तसाच राहिला होता घर बांधताना, काढला नाहीये ती वरी. तर मी आता झाड लावायला घेतलेलं आहे. हे बघा, खालून खालून तोडायचं, खालून घ्या. कोणचं कडी पद्धत असं का वरी जाणार काय बोललं की काय वाकड केले. असा मी कागद फाडलेला आहे झाडाचा, त्या रोपाचा. पिशवीमध्ये रोप असतात त्याचा कपडा फाडून काढलेला आहे. लय सावली पडत नाही, उंची तर अशी झाड लावलं आणि माती त्याच्यात टाकली, झाड भरपूर असा खड्डा केला होता. एक झाड लावलेलं होतं इथं, आणखीन एक झाड लावायचं आहे आता इकडं. पाणी वाटलं पाणी वाटायची गरज नाही करता ना, नाही जात तू टाक माहिती. सरळ कर. त्याला कुठं लावतो, इकडे लावतो. हो लाव, इथं का लागला. तर आता दुसरं झाड लावायचं आहे इथं.
आता मला ह्यांनी म्हणले तूच खड्डा खांद, त्याच्यामुळे मीच खड्डा खांदून घेत आहे. पडीकट ती झाड राहू दे तिला. आले पडीकट हे तो सुद्धा काढ. आणि इथं ओव्याचं रोप आलेलं होतं, ती पण निघून गेलं. आणि बडशेपचं पण आलेलं होतं, ती पण निघून गेलं. कारण इथं दुसरं झाड लावायचं होतं लावण्यानं आणलेलं. नक्की कमेंट करून सांगा, पेरूचं झाड दारात लावतात का नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता इथंच व्हिडिओला एंड करते. दाब जरा. तर हे बघा झाड लावलेलं आहे मी. इथं एक झाड लावलेलं आहे आणि इथं एक लावलेलं आहे. बाय बाय.